नमस्कार. आपण रोजच्या जगण्यात ज्याला कॉमन सेन्स किंवा सामान्य ज्ञान म्हणतो आणि समाजशास्त्र जे समाजाचा एक सायंटिफिक अभ्यास करतं, यांच्यात नेहमीच एक प्रकारची रस्सीखेच चाललेली असते. चला तर मग आज या दोन्हीतील गुंतागुंतीच्या आणि तितक्याच इंटरेस्टिंग नात्याचा शोध घेऊया. आजच्या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी या दोन्हींमधला वाद नक्की आहे तरी काय हे समजून घेऊ. मग ते खरंच वेगळे आहेत की त्यांच्यात एक अतूट नातं आहे हे पाहू. त्यांचा एकमेकांवर कसा प्रभाव पडतो हे तपासून काही उदाहरणांसोबत आपण एका निष्कर्षापर्यंत पोहोचू. चला तर मग सुरुवात करूया त्या मूळ प्रश्नापासून जिथून हा सगळा संघर्ष सुरू होतो. अनेकदा आपल्या कानावर हे वाक्य पडतं, लोक गरीब असतात कारण ते आळशी असतात. गरिबीबद्दल हा एक अगदी कॉमन समज आहे, नाही का? पण हे खरंच इतकं सरळ आणि सोपं आहे का? हो, आपलं कॉमन सेन्स पटकन म्हणेल की हो यात काय एवढं. पण समाजशास्त्र इथेच थांबत नाही. ते याच्या पृष्ठभागाखाली जाऊन अधिक खोलवरची कारणं शोधतं, जसं की समाजात असलेली असमानता किंवा संधींचा अभाव. समाजशास्त्रज्ञ अल्फ्रेड शुट्झ यांनी कॉमन सेन्सची एक सोपी व्याख्या केली आहे. त्यांच्या मते हे असं ज्ञान आहे जे आपण गृहीत धरलेलं असतं. आपण त्यावर सहसा प्रश्न विचारत नाही. ते आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनून गेलेलं असतं. आता आपण या वादविवादाची पहिली बाजू पाहूया. काही विचारवंतांच्या मते समाजशास्त्र हे एक सायन्स आहे आणि ते कॉमन सेन्सपासून पूर्णपणे वेगळं असायला हवं. या विचाराचे मोठे समर्थक होते एम.एल. डुर्कहाइम. त्यांचं अगदी स्पष्ट मत होतं की सामान्य ज्ञान हे दुसरं तिसरं काही नसून पूर्वग्रहांनी भरलेलं आहे आणि जर आपल्याला समाजाचं वस्तुनिष्ठ सत्य शोधायचं असेल तर या पूर्वग्रहांच्या भिंती ओलांडाव्याच लागतील. या प्रत्यक्षवाद्यांसाठी समाजशास्त्र आणि कॉमन सेन्समध्ये एक स्पष्ट रेषा ओढणं खूप गरजेचं आहे. त्यांच्या मते सायन्सचा मार्ग हा गृहीतकांवरून नाही तर ठोस पुराव्यांवरून जातो. त्यामुळे हे दोन्ही जणू काही दोन वेगवेगळे ध्रुव आहेत. पण थांबा, कहाणी इथेच संपत नाही. या नाण्याची एक दुसरी बाजूही आहे. एका दुसऱ्या विचारधारेनुसार समाजशास्त्र हे कॉमन सेन्सपासून वेगळं होऊच शकत नाही. ते मुळातच एकमेकांशी जोडलेले आहेत. हे विचारवंत म्हणतात की आपण माणसांच्या सामाजिक कृतींचा अभ्यास करतो आणि या क्रिया कशावर अवलंबून असतात तर भावना, हेतू आणि सांस्कृतिक ज्ञानावर. आणि हे सगळं येतं कुठून? अर्थातच कॉमन सेन्समधून. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? आता हे बघा किती मोठा फरक आहे. जिथे एक गट कॉमन सेन्सला अडथळा मानतो तिथे हे विचारवंत त्याला एक खजिना म्हणतात. एक असा खजिना जो समाजशास्त्रज्ञांसाठी खूपच मौल्यवान आहे. यातून हे स्पष्ट होतं की सामाजिक जीवन समजून घेण्यासाठी कॉमन सेन्स का महत्वाचा आहे. लोकांच्या वागणुकीमागे दडलेला अर्थ जर समजून घ्यायचा असेल तर त्यांच्या कॉमन सेन्सच्या जगात प्रवेश करणं भागच आहे. तर मग या दोन्हीपैकी कोण बरोबर आहे? कदाचित उत्तर या दोघांच्या मध्ये कुठेतरी आहे. हे नातं एकतर्फी नाहीये, तर हा एक दुतर्फा रस्ता आहे जिथे ज्ञान सतत इकडून तिकडे वाहत असतं. याबद्दल समाजशास्त्रज्ञ अँथनी गिडन्स यांनी एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात की समाजशास्त्रीय संशोधन हळूहळू समाजात झिरपतं आणि लोकांच्या विचारांचा, त्यांच्या कॉमन सेन्सचा भाग बनून जातं. हे चक्रच दाखवतं की समाजशास्त्रीय ज्ञान समाजाच्या विचारांना कसा आकार देऊ शकतं. जे एकेकाळी फक्त संशोधनाचा विषय होतं ते आज आपल्या रोजच्या बोलण्याचा आणि विचार करण्याचा भाग बनतं. आणि हो, हे चक्र उलटही फिरतं. अनेकदा समाजात रूढ असलेल्या समजुती किंवा कॉमन सेन्स हे समाजशास्त्रीय संशोधनाचे विषय बनतात. समाजशास्त्रज्ञ याच गृहीतकांना तपासायला, त्यांना चॅलेंज करायला निघतात. चला, आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते एका सोप्या तक्त्यात मांडून बघूया, म्हणजे फरक एकदम स्पष्ट होईल. या दोन दृष्टिकोनांमधील मूलभूत फरक इथे आपल्याला स्पष्ट दिसतो. एका बाजूला आहे कॉमन सेन्स, जे आपलं वैयक्तिक असतं, गृहीतकांवर चालतं, फारसा विचार न करता आपण ते स्वीकारतो. आणि दुसऱ्या बाजूला आहे समाजशास्त्र, जे पुरावे शोधतं, तर्क लावतं, मूळ कारणांचा शोध घेतं आणि व्यापक सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न करतं. हे सगळं थिअरीमध्ये ठीक आहे, पण प्रत्यक्षात हे कसं दिसतं? चला एक जबरदस्त उदाहरण पाहूया जे दाखवतं की समाजशास्त्र कॉमन सेन्सला कसं थेट आव्हान देऊ शकतं. एक सामान्य समज असा आहे की पुरुष आणि स्त्रियांची वागणूक नैसर्गिकरित्या वेगळी असते. पण मार्गारेट मीड यांनी याच कॉमन सेन्सला प्रश्न विचारला. पण मीड यांना जे सापडलं ते थक्क करणारं होतं. त्यांनी दाखवून दिलं की स्त्री आणि पुरुषांच्या भूमिका नैसर्गिक नसतात, तर त्या समाज आणि संस्कृती घडवते.
वेगवेगळ्या जमातींमध्ये या भूमिका इतक्या वेगळ्या होत्या की नैसर्गिक लिंगभेवाची कल्पना चुकीची वाटू लागली. या एका संशोधनाने कॉमन सेन्सच्या पायालाच थेट हादरा दिला. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? चला या गुंतागुंतीच्या नात्याबद्दल एक अंतिम निष्कर्ष काढूया. म्हणजे बघा, हे नातं एक विरुद्ध दुसरे असं नाही. समाजशास्त्र कॉमन सेन्सला फेकून देत नाही, तर त्याची चिकित्सा करतं, त्याला अधिक सुस्पष्ट बनवतं आणि कधीकधी ते स्वतःच समाजाच्या कॉमन सेन्सचा एक नवीन धागा बनतं. तर मग शेवटी हा प्रश्न उरतोच, कॉमन सेन्स हा संशोधनाचा पाया आहे की संशोधनाच्या मार्गातला अडथळा? यावर विचार करायला नक्कीच हवा.